नको लोकांना सांगायचं म्हणे ज्ञान आम्हाला माहिती तू कुठं होता, कसा होता, कोणाच्या पोटी जन्माला आला. भगवान श्रीकृष्णाला त्या गोकुळातली स्त्री उभी राहिली, त्याला म्हणते कृष्णा लोकांना सांग ज्ञान, आम्हाला नको सांगू. अरे आम्ही तुला पाहिलंय चुरा चुरा कर माखन खाया. अरे तू चोरून चोरून लोणी खात होता, या घरी जा त्या घरी जा. गौलन का नंद कुमार कन्हैया का हे बराये दिखावत मोही. कशाला मोठेपणा सांगतोय लोकांच्या समोर, आम्हाला माहिती तू कसा आहे. आणि सांगू तुम्हाला खरं देवाचं स्वरूप हे फक्त भक्तालाच माहित आहे. भक्तामुळे देवाला देव पण आहे. जर भक्तांनी सांगितलं अरे हा देव नाही, जर तुम्हाला भक्तांनी त्याचं ज्ञान करून दिलं नसतं तर आपण त्याची भक्तीच केली नसते. एक दिवस तर तुकोबराय देवाच्या समोर उभे राहिले, देवाला भांडता देवा अरे आमुचिया भावे तुझं देव पण, आम्हाला विसरला काय तू, आमच्यामुळे तुला देव पण आहे, नाही तर तुझं देव पण कोणीच विचारलं नसतं. मग गोपाळ म्हणतात, गवळणी म्हणतात देवा आम्ही भक्त आहोत, आमच्या पुढे तू जास्त सांगू नको. खरं सांगू खरं स्वरूप हे फक्त संतांनाच माहित आहे. याच्या पुढे बोलू अपरोक्ष ज्ञान ज्या संतांना झालेलं आहे त्या देवाचं स्वरूप त्या अपरोक्ष ज्ञानवान पुरुषांनाच माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण या जगतात असणाऱ्या नामरूपाला भुलून जातो. नाम रूपातीत असणारा भगवान परमात्मा असती भाती प्रिय हे त्याचं जे खरं स्वरूप आहे ते फक्त संतांना माहित असतं. म्हणून संत महात्म्याच्या समोर देवाला सुद्धा काही बोलता येत नाही. तोही सांगत असतो नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपाहा न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम. हे ज्ञान फक्त संतांना झालेलं आहे. आपण गप्पा मारत असतो, चार चौघाच्या जवळ टाळ घेऊन उभा राहिलो की आपण म्हणतो मी टाळ करीन. गप. गुरुची सेवा केलेली नसते, कुठे एखाद्या संस्थेत गेलेलो नसतो. अभिमान ज्ञान कमी, अभिमान तर एवढा असतो की माझ्यापेक्षा मोठा या जगात कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल. दोनच मिनिट झालं, कीर्तन झालं. विठोबार खुमाये 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 बराये दिखावत मोहे जानत हो प्रभूपणा तेरा सबये. देवा तुझा मोठेपणा लोकांजवळ सांगत जा, आमच्या पुढे सांगू नको. खऱ्या भक्तांना त्याचं ज्ञान असतंय. चला याही पुढे ती गवळ म्हणते कृष्णा कशाला मोठेपणा सांगतो रे. और बात सुन उखल सुगला. तू म्हणतो की मी व्यापक आहे, अरे तुला उखळाला बांधलं. व्यापक कशाचा. यशोदा मातेने तू माती खाल्ली तर तुला उखळाला बांधून टाकलं. काय बरावे देखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबई. और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला. चुरा 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 कर माखन खाया. याच्या पुढे गौरव सांगते देवा कशाला मोठेपणा सांगतो रे, आम्हाला माहिती तू खोड्या जास्त केल्या म्हणून यशोदेने तुला गावाच्या बाहेर जायचं सांगितलं. अरे तुझ्या हातामध्ये शृंगार करण्यात आलाय, तुझा पूर्ण हातामध्ये काठी देण्यात आले आणि तू गोधने चारावया जातो शारंग पाने. हे देवा आम्हाला माहित आहे तू गावामध्ये खोड्या केल्या. सर्व गवळणी एकत्र आल्या आणि एकत्र येऊन त्या गवळणीने सांगितलं कृष्णा हे कृष्णा आता खोड्या टाकून दे. तरी तू ऐकत नाही, खोड्या करणं चालूच होत्या. यशोदेला त्या सर्वांचे गाऱ्हाणे ऐकले. आमच्या देखत घडलंय कृष्णा, आमच्या देखत. तुला कानाला पकडलं सांगितलं कृष्णा तू गावात राहायचं नाही. यशोदा मातेने तुझा शृंगार केला. कसा शृंगार केला. खांद्यावरी कांबळे कांबळे
प्रेम